लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज। हक्कासाठी एकत्र या, न्यायासाठी एल्गार करा। हक्कासाठी एकत्र या, न्यायासाठी एल्गार करा। आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती आणि एल्गार महामोर्चा नियोजन समितीच्या वतीने आज सातपूरमध्ये जोरदार एल्गार करण्यात आला। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात झाली। सातपूर राजवाडा स्वारभावनगर मार्गे हा मोर्चा नाशिक गोल क्लब मैदानावर जाऊन मुख्य आंदोलनात सहभागी झाला। मोर्चा दरम्यान संपूर्ण आंबेडकरी समाजाच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। भारतीय संविधानाचा विजय असो, धिक्कार असो, फडणवीस सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणांनी सातपूरचा परिसर दणाणून गेला। विशेष म्हणजे भर पावसातही आंबेडकरी जनता पायी रस्त्यावर उतरलेली पाहायला मिळाली। मात्र याच वेळी लोकशास्त्र न्यूजने उपस्थित आंदोलनकर्त्यांसमोर काही थेट आणि अस्वस्थ करणारे सवाल उपस्थित केले। सातपूर हा आंबेडकरी चळवळीचा मजबूत गड मानला जातो, मग आजच्या मोर्चात अपेक्षा इतकी मोठी गर्दी का दिसली नाही? समाजाच्या प्रश्नासाठी लढणाऱ्या या आंदोलनात आणखी मोठ्या संख्येने जनता रस्त्यावर का उतरली नाही? दुसरा आणि त्याहून गंभीर सवाल, उपवर्गीकरणाच्या विरोधात अनेक राजकीय नेते भूमिका मांडताना दिसत आहेत। मग सत्तेत असलेले सातपूर मधील मागासवर्गीय नगरसेवक आणि नगरसेविका या मोर्चापासून दूर का? समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर पक्ष मोठा की समाजाचा प्रश्न मोठा? याच मुद्द्यावर शिवसेना शिंदे गटाचे उत्तर महाराष्ट्र झोपडपट्टी महासंघाचे अध्यक्ष भिवानंद काळे यांनी आक्रमक भूमिका मांडली। कुणावरही अन्याय झाला तर सर्वात अगोदर बौद्ध समाजाचे लोक मदतीला धावून येतात। दिल्लीतील अभिजित दिपके यांनी पुढाकार घेतला असून ज्येष्ठांनी तरुणांना मार्गदर्शन करावे आणि तरुणांनी आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले। सत्तेत असलेल्या मागासवर्गीय नगरसेवक नगरसेविकांच्या अनुपस्थितीवर बोलताना काळे यांनी थेट इशारा दिला, समाजावर अन्याय होत असेल तर पक्षाचे जोडे बाजूला ठेवले पाहिजे। मी स्वतः शिवसेनेचा पदाधिकारी आहे, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि समाजावर वेळ आली तर रक्त सांडवण्याची वेळ आली तरी समाजासोबत उभे राहिले पाहिजे। आणि या संपूर्ण आंदोलनात एक चित्र मात्र चर्चेचा विषय ठरले। सत्ताधारी भाजपच्या नगरसेविकेचे पती स्वतः या मोर्चात सहभागी झालेले दिसले। मग सवाल थेट आहे, समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आला की पक्षाची शिस्त महत्वाची की समाजाची अस्मिता? पद महत्वाचे की बाबासाहेबांनी दिलेले घटनात्मक अधिकार? भर पावसात रस्त्यावर उतरलेली जनता एकच संदेश देताना दिसली, आरक्षणाच्या प्रश्नांवर राजकारण नको, स्पष्ट भूमिका हवी। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आडाव, सातपूर। सातपूर राजवाडा हा पहिल्यापासून चळवळीतला आहे। इथूनच राजवाड्यानी काही नेते घडवले आहे, त्याच्यामुळे इथं जमलेले सर्व माझे भीमसैनिक यांनी गोलकप मैदानावर जमा व्हावे नम्र विनंती। सैनिक आधी दोन उपस्थित झाले त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो। त्याचे पत्रकार वर्ग इथे आले त्यांचे मी मनातून आभार व्यक्त करतो। आप्पा, आपण जर बघितलं सातपुरी आंबेडकरी जनतेची एक मोठी वज्रमूठ होती असं मगाशी अरुण काळे यांनी सांगितलं, पण नेमकं आज या मोर्चामधून आपल्या सातपूरमधून जसा प्रतिसाद पाहिजे तसा दिसत नाही, काय सांगाल? नाही, याचं कारण म्हणजे तसं हे नाही, परंतु आता आपण बघता आहोत की इथून मागे जे लोक होते काही ते गटातटामध्ये जास्त विखरले गेल्यामुळं ते संघटन थोडंसे झालं होतं। पण जेव्हा जातीची बारी येते, जेव्हा बाबासाहेबांवर येतं, जेव्हा जातीवरती येतं, तेव्हा हा आपला आंबेडकरी समाज हा सातपूरमधला, मग तो कुठेही कोणत्याही आपल्या 59 जातीमधला कोणत्याही समाजाचा माणूस असतो तो ताबडतोब एकत्र होतो। विशेष म्हणजे आपला बौद्ध समाजाचा माणूस जर कुणावरही अन्याय झाला आणि बाबासाहेबांचं काही जर उलटं पालटं कोणी जर बोललं तर त्या हिशोबाने सर्व तरुण आणि समाज हा एकत्र होतो। आज आपण बघतोय जरी आमच्यासारखे वयोवृद्ध पुढारी आता थोडे माग आहेत, म्हणून आपण बघितलं दिल्लीचं नेतृत्व जसं तरुण पोरांनी केलं, जसं यांनी सांगितलं दिपक्यांनी की अण्णासारख्या माणसांनी आता फक्त मार्गदर्शन करावं आम्हाला वाचवा, तसं आम्ही आता ह्या पोरांना मार्गदर्शन करतोय। आणि यांच्या तरुणांच्या नेतृत्वाखाली आजचा हा एल्गार मोर्चा उलट जास्त यशस्वी होणार आहे। त्याबद्दल आपण विचारलं की खऱ्या अर्थानं जो आहे आता अजूनही आपल्या वस्त्या आहेत मोठमोठ्याने,
आपण त्या वस्त्यांमध्ये स्पीकर फिरवला, गाडी गेलेली आहे, पॉम्पलेट पोहोचलेले आहे, ज्या त्या परीने लोक तिथं जास्त संख्येने येतात. आपण जर सातपूरमध्ये बघितलं, मागासवर्गीय जे सत्तेमध्ये जे निवडून आलेले यासोबत आपल्यासोबत आहेत का? नाही, हे बघा, आता तसं म्हणणं तुमचं बरोबर आहे, परंतु ते जर समाजावर जर अन्याय होत असेल तर मी त्यांना विनंती करेन की त्यांनी पक्षाचे जोडे बाजूला ठेवून, मी स्वतःही शिवसेनेचा पदाधिकारी मोठा, परंतु पक्षाचे जोडे बाजूला ठेवून जेव्हा समाजावर बारी येते, जेव्हा आपल्या जातीवर बारी येते, जेव्हा आपल्या महापुरुषावर बाबासाहेबांवर बारी येते, तेव्हा आम्ही आमच्या पक्षाचे जोडे बाजूला ठेवून समाजासाठी मग रक्त जरी सांगायला असतं तरी त्यांनी यायला पाहिजे. आता या सातपूरमधून आपण गोल क्लब मैदानात येथे जाणार आहे, तरी सातपूरच्या नागरिकांना काय आवाहन करणार आपण? मी तर म्हणलं, सातपूरच्या नागरिकांना मगाशी सांगितलं की जास्तीत जास्त संख्येने आपण भले कुठल्या पक्षात असाल, कुठं काय असेल, कोणत्या राजकीय पक्षात असाल, पण हे सगळे बाजूला सोडून आपण आपल्या अबकडे उपकरणाच्या या मोर्चात सगळे, कारण काय सरकारने बघितलं आहे, तुम्ही मराठा ओबीसी वाद पाहिला, धनगर मराठा वाद पाहिला, म्हणजे अनेक असे वाद या लावून दिले. आता जे राहिलं होतं इनमीन, आम्ही मातंग आणि बौद्ध हे एकच भाऊच आहे, ॲक्च्युली एका आईचे लेकरं आहे, चर्मकार गाव नाही, एका आईचे लेकरं आहे. आणि या एका आईच्या लेकराला जेव्हा घरातून 4 भावनांना बाजूला करण्याचं काम जे यांनी चालवलेलं आहे ते खऱ्या अर्थानं निंदनीय आहे आणि ते त्यांनी कॅन्सल करावं. पुन्हा एकदा मी सांगेल की वर्गीकरणाला आमचा कायम विरोध राहणार आहे आणि राहणारच. म्हणून जास्तीत जास्त संख्येने सातपूरच्या जेवढ्या बौद्ध बांधवांनी आणि उपवर्गीकरणामध्ये येणारे 59 जातीच्या घटक जातीने सुद्धा उपस्थित राहावं असं आव्हान. मोर्चाला मी समस्त आंबेडकरी जनतेला आवाहन करतोय की आपण या मोर्चामध्ये सामील व्हायला पाहिजे, कारण या महाराष्ट्र शासनाने जो उपवर्गीकरणाचा घाट घातलेला आहे, तोडा आणि फोडा ही नीती त्यांची जी शासनाने चालवली ही अतिशय चुकीची आहे आणि या शासनाला जाब विचारण्यासाठीच आज खऱ्या अर्थाने हा मोर्चा आपण आयोजित केलेला आहे. या जातीवादी मनोवादी सरकारने लोकवर्गीकरणचा जो घाट घातलेला आहे, जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, त्याचा आम्ही सर्व भीमसैनिक युवा भीमसैनिक सातपूर राजवाडा तसेच सातपूर शहराच्या वतीने जाहीर निषेध करतो व सर्व भीमसैनिकांना आवाहन करतो तर सर्वांनी या मोर्चात सहभागी व्हावे. जय भीम. सर्वांना सप्रेम जय भीम. आपण गेल्या बऱ्याच दिवसापासून बघताय की या सरकारनं आपल्या SC समाजासाठी ज्या 59 जाती आहेत त्या जातींमध्ये विभाजन करण्याचं काम, म्हणजे एका परिवारातील एका कुटुंबातील जे सदस्य आहेत त्यांना वेगवेगळं करण्याचं काम या मनुवादी सरकारने केलेलं आहे. तर या सर्वप्रथम या सरकारचा आम्ही सर्व समाज बांधव जाहीर निषेध करतो आणि त्यांनी हा उपवर्गीकरणाचा घाट हा रद्द करावा अशी मी तमाम आंबेडकरवादियांच्या वतीनं मी त्यांना आव्हान करतो. आज संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील तमाम संविधानप्रेमी, आंबेडकर प्रेमी, आंबेडकरवादी समाजाच्या वतीनं या मनुवादी सरकारने जे अनुसूचित जातीमधील 59 जातींच्या आरक्षण उपवर्गीकरणाचा जो घाट घातलेला आहे, जे अबकड संदर्भात जे वर्गीकरण करण्यात येत आहे, त्या विरोधात संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील तमाम आंबेडकरवाद्यांच्या वतीनं आज एल्गार मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या महामोर्चासाठी आमच्या सातपूर राजवाड्यातून, सातपूर संपूर्ण परिसरातून, सातपूर विभागातून अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात आलं. या नियोजनामध्ये आंबेडकर चळवळीतील सातपूरमधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नेत्यांचं आम्हाला मार्गदर्शन लाभलं. पण खऱ्या अर्थाने हा जो नाशिकमधील एल्गार महामोर्चा यशस्वी करण्याकरता तरुणांनी खऱ्या अर्थाने ही जी संघटना बांधली आणि खूपच कमी कालावधीमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये हा जो महामोर्चासाठी सातपूर प्रभागातून आमच्या संपूर्ण सातपूर विभागामधनं आमच्या माय माऊल्यांसहित ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिकांसहित लहान बालगोपाळांसह आम्ही सर्वजण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात या मोर्चामध्ये आम्ही सामील होत आहोत. तरी मी नाशिकमधील आमच्या सातपूरमधील सर्व नागरिकांना विनंती करतो की त्यांनी या आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात असलेल्या मोर्चामध्ये सामील व्हावं आणि आपली ताकद दाखवावी. या आजच्या मोर्चामध्ये समस्त 59 जातींमधील सर्वच नागरिक जे आहे ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत.
तरी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून, आपल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण या मोर्चामध्ये सहभागी व्हावं आणि या इतिहासाचं साक्षीदार बनावं, ही विनंती. जय भीम, नमो बुद्धाय, जय. लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशास्त्र न्यूज.